रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण। गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर, सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध, भरपूर व्हरायटी उपलब्ध, चांगली क्वालिटी, रास्त भाव, उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत। लग्न, बारसे, मुंज, वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे, रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा। तर वाट कसली बघताय? चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मागील सन 2022-23 गळीत हंगामामधील अतिरिक्त ऊस दर ₹100 प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अदा करणार उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची माहिती। गळीत हंगाम 2022-23 मधील अतिरिक्त ऊस दर ₹100 प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी श्री दत्त कारखान्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अदा करीत असल्याची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली। प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मान्यतेनंतर लगेचच ही कारवाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले। गणपतराव पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी खाजगी साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मागील हंगामातील सन 2022-23 शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर प्रति मेट्रिक टन ₹3000 पेक्षा कमी दिलेला आहे त्यांनी ₹100 व ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर प्रति मेट्रिक टन ₹3000 पेक्षा जादा दिलेला आहे त्यांनी ₹50 अतिरिक्त देण्याबाबत निश्चित केले होते। याबाबतचा अतिरिक्त ऊस दराचा प्रस्ताव साखर कारखान्यांनी शासनाकडे तात्काळ सादर करावा व पुढील 2 महिन्यात त्यास मान्यता देण्याचे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेले होते। तसेच 2 महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त ऊस दराची रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याचे ठरले होते। त्या अनुषंगाने श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने आपला प्रस्ताव दिनांक 8/12/2023 रोजी शासनास सादर केला होता। त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टनास ₹100 प्रमाणे अतिरिक्त ऊस दर श्री दत्त कारखाना दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना देणार आहे। दत्त कारखान्याने आतापर्यंत शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत। यापुढेही शेतकरी हिताला प्राधान्य देऊन काम करण्याची आमची भूमिका कायम ठेवणार असल्याचे गणपतराव पाटील यांनी सांगितले। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।